देशात कोरोना व्हायरसमुळे अजूनही लोकांच्या मनात भीती गेली नाहीये। याच दरम्यान पुन्हा एकदा मनाला धडकी निर्माण करणारी माहिती समोर आली आहे। देशात एक नवा व्हायरस ज्यावर औषधे सुद्धा उपलब्ध नाहीयेत असा खतरनाक व्हायरस महाराष्ट्रात पाय पसरू लागलाय। व्हायरस इतका भयानक आहे की तो जीवघेणा ठरतोय। आतापर्यंत अनेक मुलांचा जीव घेतलाय तर अनेक संशयित रुग्ण सापडत आहेत। या व्हायरसचं नाव आहे तरी काय? किती जणांचा झाला मृत्यू? कुठे सापडला पहिला रुग्ण? याची काय आहेत लक्षणे? कशी घ्याल खबरदारी? या प्रश्नांची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। कोरोनाचा विषाणू जगभरात पसरल्यानंतर अनेकांना यामुळे जीव गमवावा लागला होता। या व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला होता। अनेक व्हायरसवर अजून कोणतीही लस मिळालेली नाहीये। असं असताना आता आणखी एका व्हायरसने चिंता वाढवली आहे। या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस असं म्हटलं जातात। चांदीपुरा व्हायरसची माहिती समोर येताच देशात एकच खळबळ उडाली आहे। देशातील आरोग्य यंत्रणा यामुळे सतर्क झाल्या आहेत। सध्या गुजरातमध्ये या व्हायरसमुळे तब्बल 8 मुलांना मृत्यू झालाय तर 12 जण संशयित रुग्ण आहेत। त्यामुळे लोक चिंतेत आहेत। हा व्हायरस पहिल्यांदा महाराष्ट्रात आढळला होता। चांदीपुरा व्हायरस म्हणजे काय? या व्हायरसचे पहिले प्रकरण महाराष्ट्रातून 1966 मध्ये नोंदवले गेले होते। नागपूरच्या चांदीपूरमध्ये या विषाणूची माहिती समोर आली होती, म्हणून त्याला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आलं। 2004 ते 2006 आणि 2019 मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला होता। चांदीपुरा हा एक RNA विषाणू आहे जो मादी फ्लोटोबाईन मशीनद्वारे पसरतो। डासामध्ये आढळणारा एडिस हा त्याचा प्रसारास कारणीभूत आहे। चांदीपुरा विषाणूचा सर्वाधिक परिणाम हा 15 वर्षाखालील मुलावर होतोय। या वयातील मुलामध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे। चांदीपुराच्या उपचारासाठी अद्याप कोणतेही अँटीव्हायरल औषध बनलेले नाहीये। चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती? चांदीपुरा विषाणूची लागण झाली तर रुग्णाला ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी यासारखे लक्षणे दिसतात, ज्यामुळे डायरेक्ट मेंदूला सूज येते। याची लक्षण झालेले मुलं 48 ते 72 तासांच्या आत मृत्यू पावतात। त्यामुळे हा व्हायरस लहान मुलांसाठी जीवघेणा ठरतोय आणि यावर औषधीही मिळत नाहीयेत। काय आहेत यावर उपाय जाणून घेऊया। मुलांचे रक्षण करण्यासाठी डॅश, मॅशा आणि कीटकापासून दूर ठेवा। मुलांना फुल स्लीप कपडे घाला। डास चावल्यापासून वाचण्यासाठी रात्री मच्छरदाणीचा वापर जरूर करा। आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या। चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।